आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सेवानंद वानखेडे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, पुसद, जिल्हा यवतमाळ। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सेवानंद वानखेडे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, पुसद, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गुन्हेगार भाजपचा असो की इतर पक्षाचा, त्याला राजाश्रय देण्याचा प्रयत्न मोडून काढणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस। बातमी नाशिक येथून। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की राज्यातील कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय पाठबळ दिले जाणार नाही। गुन्हेगार हा कोणत्याही पक्षाशी संबंधित असला तरी त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल। कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। फडणवीस म्हणाले की राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना संपूर्ण मोकळीक देण्यात आली आहे। गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन पूर्णपणे स्वतंत्र आहे। गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ व कठोर कारवाई करणे ही सरकारची धोरणात्मक भूमिका आहे। ते पुढे म्हणाले, भाजपचा असो वा इतर कोणत्याही पक्षाचा, गुन्हेगार हा गुन्हेगारच आहे। त्याला राजकीय आश्रय देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही शासन सोडणार नाही। कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील पोलीस दल सक्षम आहे आणि सरकार त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य देणार आहे। गृहमंत्र्यांच्या या विधानामुळे राज्यातील पोलीस दलाला अधिक बळकटी मिळाली असून गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.
माननीय श्री रामजी बनसोड यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड। माननीय श्री रामजी बनसोड साहेब हे फुलंब्री शहरात आले तेव्हा ते एक सामान्य व्यक्ती म्हणून राहत होते, मात्र त्यांच्या अंतर्मनात सदैव समाजसेवा आणि धार्मिक कार्य करण्याची ज्वाला पेटत होती। त्यांनी सतत समाजासाठी काम करण्याची ठाम भूमिका घेतली आणि माननीय श्री सुहासभाऊ शिरसाट यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून खांद्याला खांदा लावून उभे राहिले। त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते, मंत्रीगण, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी ओळख निर्माण केली। त्यांनी समाजातील अडचणी आणि समस्या मांडून त्यांना दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले। याच कारणास्तव रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त श्री रामजी बनसोड यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। या सार्थ निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तहसील कार्यालयावर शिवसेनेचा हंबरडा मोर्चा। प्रमुख मागण्या: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री तहसील कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी या मागणीसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला। फुलंब्री तालुक्यात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच महागडी खते, औषधी यामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे। बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या बोजाखाली दबल्या गेला आहे। या कारणाने अनेक शेतकरी आत्महत्यांसारखे टोकाचे निर्णय घेत आहेत। म्हणून शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा। नसता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन फुलंब्री तालुका प्रमुख सोमीनाथ करपे यांच्या पत्रावर देण्यात आले। यावेळी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ पवार, उमेश दुतोंडे, अयूब पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। आज जे तुम्ही फुलंब्री तहसीलच्या कार्यालयात जे आले होते निवेदन द्यायला, ते कशाबद्दल निवेदन तुमचे काय मागणी आहे? आता ग्रामीण भागामध्ये सततच्या आपत्तीमुळं, जास्तीच्या पावसामुळं जी शेतकऱ्यावर आपत्ती ओढली गेली, त्या अनुषंगाने शासनानं जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून न झाल्यामुळे आणि ती पूर्तता तात्काळ करावी आणि शेतकऱ्याला जी मदत तुमच्याकडून करता येईल सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये हेक्टरी दिली पाहिजे। पण त्यांना तसं न देता त्यांनी असं निकष ठरवले की 136 रुपये एकर गुंठ्याप्रमाणे शेतकऱ्याला द्यायचे आणि त्यामध्ये सुद्धा एकंदरीत पूर्ण क्षेत्र धरून त्याच्यामध्ये 45% कपात करून पैसे द्यायचे। म्हणजे हे शेतकऱ्याची निव्वळ चेष्टा यांनी लावलेली आहे। शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे आणि शेतकऱ्याची निराश करण्याच्या भूमिकेत आहे ते, अशी त्यांची भूमिका आहे शासनाची। आणि म्हणून आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलं आणि यानंतर ते निवेदन ते दिलं तर ठीक, नाही तर आमचा मोर्चा 11 तारखेला निघणार आहे। फार भविष्य न होतो मोठा मोर्चा निघणार आहे आमचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। आजच्या मोर्चाचं आंदोलनाचं नाव काय दिलं तुम्ही? काय संदर्भात होतं? काय आजच्या मोर्चाचा विषय असा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा हा संभाजीनगरला निघणार आहे 11ला। त्या माध्यमासाठी आम्ही अंबादास दानवे यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आज या मराठवाड्यामध्ये तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल, या सर्व ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या फुलंब्री तालुक्याच्या वतीनं निवेदन देत आहोत। आत्ताच तहसीलदाराला निवेदन दिलं आणि ज्या मागण्या आहेत शासनाकडं त्या पुऱ्या कराव्या असा निर्देश करतो आणि थांबतो। तुमचं नाव आणि पद सांगा। सोमीनाथ पाटील करपे, शिवसेना तालुका प्रमुख। सरांचं नाव?
राजेंद्र काळे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. माननीय बाबासाहेब शिंगारे यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी सार्थ निवड. माननीय श्री बाबासाहेब शिंगारे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी सतत शहरातील वार्डातील नागरिकांच्या अडचणी जाणून त्यांची मदत केली. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे नागरिकांनी फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी यांना नगरसेवकपदी निवडून दिले. पदावर असताना त्यांनी समाजसेवेचे कार्य केलेच, तसेच नगरपंचायतीवर प्रशासक येऊनही नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या कामांना चालना दिली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त बाबासाहेब शिंगारे यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल समितीकडून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पिशोर शिवारातील हनुमान नगरजवळ भीषण अपघात. रतन मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू. बातमी कन्नड येथून. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शिवारातील हनुमान नगर जवळील कोळीराजा धाब्याजवळ आज सकाळी सुमारे 9:30 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव रतन गुलाब मोरे, वय 20 वर्ष, राहणार सात्रळ, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH17 DB 4376 या क्रमांकाच्या मोटारसायकलची विना क्रमांक महिंद्रा ट्रॅक्टरशी जोरदार धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रतन मोरे यांना अजय संतोष पवार व मंगलसिंग सुरेश पवार यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी दुपारी 1:05 सुमारास त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पिशोर पोलीस ठाण्यातील बीट जमादार वसंत पाटील यांनी दिली असून पुढील तपास सहपोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार वसंत पाटील हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छू माननीय कल्पनाताई देवीदास नेरकर, अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ व संचालिका त्रिशरण बुद्ध विहार कमिटी, उत्तम नगर, सिडको, नाशिक. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व संचालक, समस्त वाचक व हितचिंतक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छू माननीय कल्पनाताई देवीदास नेरकर, अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ व संचालिका त्रिशरण बुद्ध विहार कमिटी, उत्तम नगर, सिडको, नाशिक.
माननीय श्री उत्तम ढोके यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर। माननीय श्री उत्तम ढोके साहेब यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे। त्यांनी प्रथम शिवसेना पक्षात किसान सेनेच्या तालुका अध्यक्षपदी कार्य केले। शिवसेनेत निष्ठावंतपणे कार्य करत त्यांनी आपल्या शहरातील व वार्डातील अनेक सामाजिक उपक्रम राबवले। त्यानंतर नुकतेच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। प्रवेश करताच भाजप पक्षाने त्यांना ऑनलाईन भाजप सभासद नोंदणीचे कार्य दिले, ज्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अल्पावधी काळात मोठे यश संपादन केले। त्यामुळे भाजप पक्षाने त्यांचे पक्षश्रेष्ठीने स्वागत करून सत्कार केला। त्यांच्या या सेवा आणि कार्याची दखल घेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे। त्यांच्या या निवडीबद्दल समितीकडून खूप खूप अभिनंदन। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। झोपेत असलेल्या तरुणावर उदबिल्लूचा भीषण हल्ला, 25 ठिकाणी चावे, तरुण गंभीर जखमी। मांसाहारी उदबिल्लू प्राण्याचा धुमाकूळ, पिंपरखेड गावातील तरुणावर मध्यरात्री हल्ला। उदबिल्लू प्राण्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। बातमी कन्नड येथून। कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील पिंपरखेड गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत उदबिल्लू या मांसाहारी प्राण्याने एका तरुणावर मध्यरात्री झोपेत असताना हल्ला चढवला। स्थानिकांच्या माहितीनुसार हा उदबिल्लू प्राणी अत्यंत आक्रमक असून तो मृत मनुष्य किंवा प्राण्यांचे मांस खातो आणि जमिनीतून उकरून मांस बाहेर काढतो, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे। गंभीर जखमी झालेला तरुण हा मजूर वर्गातील असून झोपेत असताना अचानक झालेल्या हल्ल्याने तो घाबरून गेला। उदबिल्लूने त्याच्या दोन्ही कान, दोन्ही हात, दोन्ही पाय आणि शरीराच्या विविध भागांवर 20 ते 25 ठिकाणी चावे घेतलेत। तरुणाच्या आरडाओरडीनंतर त्याचा भाऊ घटनास्थळी धाव घेतली आणि शूरपणे प्रयत्न करून त्या प्राण्याला बाजूला सारले। तात्काळ जखमी तरुणाला पिशोर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जखमा खोल असल्याने तरुणाच्या हातापायांचा वापर काही काळासाठी अशक्य होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याचा उदरनिर्वाह आणि भविष्यातील रोजगार यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. फुलंब्री नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर। माननीय श्री सुहास भाऊ शिरसाट यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करताच फुलंब्री ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून आपली कारकीर्द सुरू केली। सरपंचपदी असताना त्यांनी प्रयत्न करून भव्य ग्रामपंचायत इमारत उभारली, गावातील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची नियोजनबद्ध सोय केली। त्यांच्या पुढाकारामुळे फुलंब्रीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला आणि ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यासाठी पक्षप्रमुखांकडे पाठपुरावा करून यशस्वी केले। त्याचप्रमाणे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवून त्यांनी सर्व नगरसेवकांसह शासनाकडे कोट्यवधी रुपयांची नगरपंचायत कार्यालयाची भव्य इमारत मंजूर करून उभारली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट यांना 2025च्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीकडून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र वृत्तवाहिनी निवड समितीच्या वतीने खूप खूप अभिनंदन।
लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. निफाड तहसील कार्यालयासमोर युवा सैनिकांचा खड्डेमय रस्त्यांवर संताप. रास्ता रोको आंदोलनाने 2 तास ठप्प वाहतूक. बातमी निफाड येथून. नाशिक जिल्ह्यातील निफाड तहसील कार्यालयासमोर शिवसेना युवा सेनेने नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडले. पिंपळस ते विंचूर दरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिक त्रस्त असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा प्रमुख विक्रमदादा रंधवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी तहसील कार्यालयासमोरील खड्ड्यात रुग्णवाहिकेतील ट्रेचर ठेवून विक्रम पंधरे यांनी झोपण्याचा अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला. जवळपास 2 तास महामार्ग पूर्णपणे ठप्प राहिला आणि वाहनांच्या 2 ते 2.5 किलोमीटर लांब रांगा लागल्या. संध्याकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात खड्ड्यांवर आंदोलन करत खड्डे बुजा, जनता वाचा अशा घोषणा दिल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याने वारंवार सूचना मिळूनही दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अखेर बांधकाम खात्याचे मोहिते साहेब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिवाळीपर्यंत पिंपळस विंचूर मार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संजय दादा कुंदे, ललित गीते, अनिल विवाल, शिवा पाटील, सुरेश जगताप, बापूसाहेब कुंदे, अरुण डांगळे, नीरज चोरडिया, विजय धारराव, कैलास शामराव, तुषार गांगुर्डे, सुयोग गायकवाड, अमोल वडगुले, किरण वाघ, सुहास सुरळीकर, सचिन खडताळे आदी युवा सैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय डॉक्टर DL कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी व भारतीय ट्रेड युनियन केंद्र CITU महाराष्ट्र. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय डॉक्टर DL कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी व भारतीय ट्रेड युनियन केंद्र CITU महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री उमेश भाऊ तुतोंडे, शिवसेना शहर प्रमुख फुलंब्री व सौ अर्चनाताई उमेश तुतोंडे, माजी नगरसेवक, नगरपंचायत फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री उमेश भाऊ तुतोंडे, शिवसेना शहर प्रमुख,
फुलंब्री व सौ अर्चनाताई उमेश तुतोंडे, माजी नगरसेवक, नगरपंचायत फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पाईपलाईन रोडवर भीषण अपघात, 8 वर्षीय नविका नेरकर या बालिकेचा जागीच मृत्यू। अँब्युलन्स उशिरा आल्याने नागरिकांचा संताप। बातमी नाशिक येथून। पाईपलाईन रोडवरील जिओ पेट्रोल पंपासमोर आज सकाळी एक अत्यंत भयानक अपघात झाला। या अपघातात नविका अभिषेक नेरकर वय 8 वर्ष या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अपघातानंतर अँब्युलन्स उशिरा पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। मृत चिमुरडीचा परिवार हा गाणगापूर रोड, पाईपलाईन रोड, काळेनगर चौक परिसरातील असल्याचे समजते। या दुर्घटनेबाबत माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी दुःख व्यक्त करत अपघात स्थळाला भेट दिली व घटनेविषयी अधिक माहिती घेतली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पाईपलाईन रोडवर भीषण अपघात, 8 वर्षीय नविका नेरकर या बालिकेचा जागीच मृत्यू। अँब्युलन्स उशिरा आल्याने नागरिकांचा संताप। बातमी नाशिक येथून। पाईपलाईन रोडवरील जिओ पेट्रोल पंपासमोर आज सकाळी एक अत्यंत भयानक अपघात झाला। या अपघातात नविका अभिषेक नेरकर वय 8 वर्ष या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अपघातानंतर अँब्युलन्स उशिरा पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। मृत चिमुरडीचा परिवार हा गाणगापूर रोड, पाईपलाईन रोड, काळेनगर चौक परिसरातील असल्याचे समजते। या दुर्घटनेबाबत माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी दुःख व्यक्त करत अपघात स्थळाला भेट दिली व घटनेविषयी अधिक माहिती घेतली। आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय। घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे, पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने, ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला। ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली। अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे। घटना इथले सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत। आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याचे जे आहे ते त्यांनी केलं पाहिजे, इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे, पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे। त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते। पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते की जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे। आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल, आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत। अशी घटना घडू नये अशीच एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते आहे। घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय, सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले। हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती, तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाहीये। आमचा त्यांच्यावर रोष नाहीये, पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर, आज घटनेला अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे। आम्ही संपूर्ण यंत्रणेला, सिव्हिल असेल, खाजगी हॉस्पिटल असतील, गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले, पण वेळेवर कोणाचं ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही। तर याचं काय आम्ही हे करायचं? हां, कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल, आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि अपेक्षा बघायची? अपघातामध्ये जर एखादं जर गतप्राण म्हणजे होऊ नये अशा घटना, पण एखाद्याचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण, पण वेळेअभावी, सुविधाअभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार? आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती, सदर डिमांड झालेला आहे। तिथं त्या चौफुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते, सणासुदीचे दिवस आहे,
सणासुदीच्या काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल, आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली, अक्षरशः लिटरली 8 वर्षाचं ते बालक आहे, मुलगी आहे ती, कसं वाटतंय म्हणे याचं प्रशासन दखल घेणार का नाही? आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या, याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार? आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे, पोलीस चौकीची मागणी आहे, पथदीपची मागणी आहे, कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी? का आम्ही अशा सणासुदीच्या वेळेस, आणि आज जागतिक कन्या दिवस आहे आणि अशी घटना घडते म्हणजे खरंच दुर्दैव आहे, खरंच दुर्दैव आहे. आंदोलनाची वेळ येऊन अशा म्हणजे ते काय साजरं करतील? आज बालिका. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीकडून दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी माननीय गोरख जगन्नाथ विधाते, जवळकी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांची निवड. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जवळकी येथे शेती व्यवसाय करत असून गोरख जगन्नाथ विधाते हे आपल्या मेहनतीने, नियोजनबद्ध पद्धतीने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेऊन त्यांनी त्या योजना शेतकरी व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना प्रगतिशील शेतकरी म्हणून विशेष मान्यता मिळाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी व वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल, सरपंच ठकुबाई देवीदास पवार यांच्यासह रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व नागरिक, रोहिले बुद्रुक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय भगवान भाऊ गंगावणे, सामाजिक कार्यकर्ते तथा माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे साहेब, युवा मंच, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय भगवान भाऊ गंगावणे, सामाजिक कार्यकर्ते तथा माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे साहेब, युवा मंच, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री शहरात बाबाशाह मुसाफिर यांच्या इनामी जमिनीवर लवकरच होणार मुस्लिम शादीखाना. शहरातील मुस्लिम समाजासाठी प्रथमच तयार होत आहे सार्वजनिक शादीखाना. बातमी फुलंब्री येथून. फुलंब्री शहरातील हजरत बाबाशाह मुसाफिर यांच्या इनामी जमिनीवर लवकरच तयार होणार मुस्लिम समाजासाठी शादीखाना. औरंगाबाद येथील ऐतिहासिक पवनचक्की येथील सुफी संत हजरत बाबाशाह मुसाफिर यांची इनामी जमीन फुलंब्री शहरात 200 ते 250 एकर असून यापैकी फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या इनामी जमीन गट क्रमांक 353 सिटी सर्वे नंबर 237 मधील मुस्लिम शादीखानाकरिता नियोजित असलेल्या 20 गुंठे जमीन शहरातील मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाना बांधण्यासाठी देण्यात यावी अशी मागणी
वक्फ बोर्डकडे शहरातील मुस्लिम बांधवांनी केली. तसेच या जमिनीसाठी सन 2019 पासून वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात न्यायालयीन लढाई लढण्यात आली. या कार्यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिक अफसर हुसैनी, नफीस पटेल, मोहसिन हुसैनी, इस्माईल खान, इम्रान खान, राजू बागुल, भगवान गंगावणे, रफिक सय्यद यांच्यासह अनेक मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी मोहसिन हुसैनी यांनी अशी माहिती दिली की शादीखाना बांधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा आमदार खासदार यांच्याकडून निधीची मागणी करण्यात येणार आहे. अस्सलाम वालेकुम, मैं सैयद अरफात अफसर हुसैनी. ये जो वक्फ बोर्ड की बाबा शाह मुसाफिर शाह की ये जो जगह है, इस पे बहुत जल्द इंशाल्लाह हमारी 2019 से तहरीक चालू है. ये आज की तहरीक नहीं है, ये 2019 से हमारी तहरीक चली. इसमें बहुत से हम वक्फ ट्रिब्यूनल में भी गए और यहाँ के भी जितने संबंधित अधिकारी थे तो इनसे सबसे हमने राय डिस्कस करे और 2019 से हमारी तहरीक चालू थी. तो अल्हम्दुलिल्लाह आज 2019 से यानी 11-10 साल के बाद हमारे को एक उम्मीद जागी है और हमको जो संबंधित लोग हैं उन्होंने एक बताया कि ये समाज जगह बताओ, हम आपको इसमें निधि देंगे. तो इंशाल्लाह इन 10 साल की मेहनत आज रंग लाई और ये जो नक्शा आप लोग पीछे देख रहे, तो इंशाल्लाह आने वाले कुछ समय में 2026 के आखिरी तक के इंशाल्लाह आपको यहाँ बहुत जल्द और बहुत ही आलीशान शादी खाना बना के देने की हमारी जो टीम है, मैं अकेला नहीं है, हमारी जो टीम है 10 जनों की जो हमारे बॉडी है, जिनके नाम अब मैं आपको ज़्यादा तफसील नहीं बता सकता, लेकिन हमारी जो टीम है आप सोशल उस पर देखते हैं हमारी टीम को, पूरी टीम को. तो इसमें सबकी मेहनत और हमारे ज्येष्ठ मेरे वालिद साहब सैयद अफसर हुसैनी, ज्येष्ठ हमारे नफीस पटेल, ज्येष्ठ इमरान खान, जहाँ अकबर भाई, इस्माइल भाई, हमारे भगवान भाऊ गंगाव ने, जुल्फ़िकार भाई, ऐसी हमारी जो टीम है, हमारे सैयद हारून साहब, ये सैयद हारून, सैयद गनी भाई, ये बहुत पुराने. तो ये हमारी पूरी टीम की जो मेहनत है ये रंग लाई है और इंशाअल्लाह 2026 के आखिरी तक के हम आपको ये जो नक्शा है इंशाअल्लाह इससे आलीशान शादी खाना बनेंगे. और इसमें हमने एक आगे काम क्या लगाया है, क्या एक लेटर हम अभी अजीत दादा को इशू करने वाले हैं कि हमको आपकी निधि में से हमारे को शादी खाना बना के दीजिए, या तो खासदार से मांगेंगे या तो आमदार से मांगेंगे जो फुलंबरी के प्रॉपर है, क्योंकि 12,000 लोग संख्या में एक भी शादी खाना उपलब्ध नहीं है. यहाँ 12,000 मुसलमानों की लोक संख्या है, इसमें एक भी शादी खाना उपलब्ध नहीं है. तो मेरी सभी से मांग ये है कि हमारे मुसलमान समाज को न्याय हक की लड़ाई है, इसमें सब भरपूर साथ दो. अल्लाह हाफिज. ये जो जमीन है ये कौन से ट्रस्ट की इनाम है, इनाम जगह है? ये जो जमीन है पंचक्की बाबा शाह मुसाफिर शाह, गट नंबर 353, सर्वे नंबर 237 की जगह है. और ये बाबा की जगह बहुत बड़ी है. ये फुलंबरी में कौन सी जगह है जो स्पॉट है? कमेटी के बाजू, फुलंबरी सिल्लो रोड मार्केट कमेटी के बाजू में ये जगह है. ये जगह पे अपन 2019 से ये मांग रखी हुई थी, तो अब अपनी मांग कामयाब होते हुए आ रही और इंशाल्लाह बहुत जल्द यहाँ शादी खाना आपको 2026 के आखिरी तक के बन जाएगा इंशाल्लाह. आपका नाम बोलिए. मेरा नाम सैयद अरफात अफसर हुसैन. जय भीम. मी भगवान गंगावणे. आज आपण 353 या जमिनीच्या तुकड्यावर उभे आहे. 2011-12 पासून आपण या जमिनीचे मुस्लिम शादीखाना बनावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि आज आम्ही आमच्या टीमच्या द्वारे आज इथे नाम फलक लावलेले आहे. इथे मुस्लिम लोकांची संख्या जास्त असल्यामुळे इथे मुस्लिम शादीखाना नाही, त्या कारणाने इथे मुस्लिम खाना तत्काळ बनवण्यात यावा अशी प्रशासनाकडे विनंती करत आहे. पण प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. या कारणाने आम्ही टीम वर्कच्या द्वारे इथे लवकरच शादीखाना तयार करणार आहोत. हे आम्ही सर्वांना जाहीर करत आहोत. यात कोणीही अडथळा वगैरे कोणीही आणू नये, कारण की इथे मुस्लिम संख्या जास्त असल्यामुळे लग्नाला याला त्याला इतर कार्यक्रमांना फार त्रास होत आहे. याकरिता इथे शादीखाना बनण्यास फार आवश्यकता आहे. या शादीखान्याला आम्ही सर्व टीमद्वारे एकत्रित होऊन इथे लवकरच शादीखाना बनवणार. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.
माननीय योगेश भाऊ मिसाळ यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर। माननीय श्री योगेश भाऊ मिसाळ हे शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहेत। एका साध्या व्यापारी कुटुंबातून उदयास आलेले योगेश भाऊ कोणत्याही राजकीय वारसाशिवाय स्वतःच्या कार्यशैलीने समाजसेवा व व्यवसायात नाव कमावले। त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदावर निष्ठापूर्वक कार्य केले। शहरातील विविध समाजातील युवकांना एकत्र करून विश्वासू मित्रमंडळ तयार केले। त्यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम म्हणून भाजपा पक्षाच्या निर्णयानुसार त्यांना फुलंब्री शहरातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। त्यांच्या या निवडीबद्दल निवड समितीकडून त्यांचे खूप खूप अभिनंदन। महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी श्री राहुल गंगावणे यांची निवड। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 यावर्षी राहुल पांडुरंग गंगावणे यांना प्रदान करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील MCED महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र औरंगाबाद यांच्या माध्यमातून 2022-2023 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक व महिलांसाठी आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला। गेल्या 10 वर्षांपासून CMGP PMGP या माध्यमातून संयोजक म्हणून कार्यरत राहून त्यांनी अनेक युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून दिले। सामाजिक भान, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि युवकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे। आजही MCEDच्या माध्यमातून विविध शिबिरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून नव्या पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम ते यशस्वीपणे पार पाडत आहेत। अशा या कार्याचा गौरव म्हणून राहुल पांडुरंग गंगावणे यांची निवड महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी करण्यात आली आहे। सहाय्यक कृषी अधिकारी वाघमारे यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड। शेतकऱ्यांचा खरा आधारस्तंभ, शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचणारे अधिकारी माननीय विकास बाबासाहेब वाघमारे, सहाय्यक कृषी अधिकारी पैठण, सराफनगर पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले वाघमारे साहेब शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र कार्यरत राहून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात अग्रेसर आहेत। आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन, शेततळी व पाणी व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या योजनांचा प्रभावी प्रसार तसेच खेडोपाड्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दिलेले मार्गदर्शन ही त्यांची खरी ताकद आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात जलद गतीने लाभ देण्यासाठी त्यांनी केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना यशस्वीरित्या राबवून दाखवली। त्यांच्या अथक मेहनतीमुळे पैठण तालुक्यातील कृषी विकासाला नवी दिशा मिळाली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अभिमानाने सादर करीत आहे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025। सन्माननीय पुरस्कारी माननीय विकास बाबासाहेब वाघमारे, त्यांचे खूप खूप अभिनंदन। रिपब्लिकन वार्ताच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी माननीय साहेबराव राठोड यांची निवड। महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य करून समाज प्रबोधनाची ज्योत पेटवणारे नाव साहेबराव गंगाराम राठोड, वसंतनगर, जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील सुपुत्र। श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी उभारल्या शिक्षणाच्या अनेक पवित्र ज्योती।
साई ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय वसंतनगर जातेगाव, माध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक, सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळ डोंगरी, VN नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसंतनगर जातेगाव, श्री पिनाकेश्वर वरिष्ठ महाविद्यालय वसंतनगर जातेगाव आणि श्री संत सेवालाल महाराज विधी महाविद्यालय वसंतनगर जातेगाव. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान, शिक्षण व प्रगतीची वाट दाखवणारे आदर्श शिक्षण पुरुष म्हणजेच साहेबराव गंगाराम राठोड. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 त्यांना जाहीर करण्यात आला आहे. हार्दिक अभिनंदन. साहेबराव गंगाराम राठोड यांना सलाम. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी माया उर्फ माधुरी कैलास निर्भवणे यांची निवड. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी सादर करत आहे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025. या भव्य सोहळ्यात समाजकार्य, साहित्य, संस्कृती आणि पत्रकारिता क्षेत्रात अपूर्व कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. यंदा या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे माननीय मायाताई उर्फ माधुरी कैलास निर्भवणे यांची. नाशिक जिल्ह्यातील चांदवड मधून कार्यरत, गेली 35 वर्ष न्यायालयात रायटर आणि विधी सेवा समिती सदस्य म्हणून कार्यरत. त्याचप्रमाणे त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतील सातत्याने योगदान, महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच बौद्ध धम्म चळवळीत विशेष सहभाग, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातही त्यांचा ठसा उमटलेला आहे. दडपण, सासरा जावई, वनवासी पाखर यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका, बंदिनी, नशामुक्ती, स्त्री भ्रूण हत्या या नाटकांमध्ये मुख्य नायिका म्हणून अभिनय, तसेच महाराष्ट्राची लाडकी ही वेब सिरीज आणि चांडाल चौकडीच्या करामतीमध्ये सहनायिका म्हणून सहभाग, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वाभिमानी महिला मंडळाच्या अध्यक्षा, महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नाशिक अध्यक्षा. त्यांच्या या सर्वांगीण कार्याचा सन्मान म्हणजेच महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. माननीय बाळासाहेब सोनवणे यांना महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्कार जाहीर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 मध्ये नाशिक जिल्ह्याचे मानकरी श्री बाळासाहेब दादा सोनवणे सर यांची गौरवशाली निवड. दिनांक 6 जुलै 1995 पासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेले बाळासाहेब सोनवणे सर गेली 30 वर्ष विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी अविरतपणे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवलं आहे. विशेष उल्लेख करावा असा क्षण म्हणजे 2023 मध्ये त्यांच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी हायब्रिड रॅकेटचे अवकाशात उड्डाण करून विश्व विक्रम प्रस्थापित केला. शिक्षक म्हणून अध्यापनाबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, गायन, क्रीडा यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन व मार्गदर्शन केलं आहे. स्वतः 60% दिव्यांग असतानाही त्यांनी हार न मानता महाराष्ट्र राज्य अपंग संघटनेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून दिव्यांगांचे पुनर्वसन, हक्क व सवलती मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा व राज्य पातळीवरील विविध संस्थांनी त्यांना 70 ते 75 सन्मानचिन्हे प्रदान केली आहेत. आज या प्रेरणादायी शिक्षकाचा आणि समाजसेवकाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मान करण्यात येत आहे. ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
अभिनंदन श्री बाळासाहेब दादा सोनवणे सर. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम म्हणजेच त्यांचे व्यक्तिमत्व. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय माधवराव वैद्य, आदिवासी समाजाचे नेते तथा सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त पुणे व माननीय वर्षाताई माधवराव वैद्य, आदिवासी सशक्त नारी आंदोलक तथा अस्मिता फाउंडेशनचे अध्यक्ष पुसद, जिल्हा यवतमाळ. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय माधवराव वैद्य, आदिवासी समाजाचे नेते तथा सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त पुणे व माननीय वर्षाताई माधवराव वैद्य, आदिवासी सशक्त नारी आंदोलक तथा अस्मिता फाउंडेशनचे अध्यक्ष पुसद, जिल्हा यवतमाळ. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 सन्मानार्थ विष्णू भगवानराव ससाणे यांचा गौरव. माननीय विष्णू ससाणे सर हे 1995 पासून श्री बालाजी विद्यालय नाथनगर दक्षिण पैठण येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी, आर्मी, पोलीस, पोस्ट विभाग, रेल्वे विभाग, पाटबंधारे विभाग अशा अनेक क्षेत्रातील विद्यार्थी आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांनी पैठण शहरात सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ते मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठण यासाठी गेली 25 वर्ष योगदान देत आहेत. ज्ञान, मनोरंजन व प्रबोधन यासाठी विरंगुळा संचालित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला वर्षातून 3 दिवस पैठणकरांसाठी घेतात. तसेच पर्यावरण, आरोग्य आणि संतुलित जीवन यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने श्री विष्णू भगवानराव ससाणे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री राजेंद्रजी ठोंबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी श्री भास्कर बस्ते यांची निवड। या वर्षीचा मानाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ते यांना जाहीर करण्यात आला आहे। या वर्षीचा मानाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ते यांना जाहीर करण्यात आला आहे। माननीय श्री भास्कर रामा बस्ते यांनी 15 फेब्रुवारी 2003 रोजी नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती होऊन आपली सेवा सुरू केली। त्यांनी छावणी पोलीस ठाणे, मालेगाव कॅम्प, मालेगाव तालुका, आभोला व सटाणा अशी विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना सदैव प्रामाणिकपणे आणि धैर्याने सेवा दिली। सध्या ते नांदगाव पोलीस ठाणे अंकित बोलठाण पोलीस दूरक्षेत्र येथे कार्यरत आहेत। बोलठाण परिसरात आल्यानंतर त्यांनी शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी खंबीर नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी केली। मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे। कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख सेवेमुळे भास्कर रामा बस्ते यांचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे। अभिनंदन माननीय भास्कर रामा बस्ते सर। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी श्री श्याम माधव परहाड, सरपंच, तांदुळवाडी ग्रुप, ग्रामपंचायत, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची निवड करण्यात आली आहे। गावामध्ये सिमेंट रस्ते, भूमिगत गटार, स्मशानभूमीचे सपाटीकरण, वृक्ष लागवड, पाण्याचे फिल्टर, शाळेत सीसीटीव्ही, बाकडे, वृक्षारोपण, मंदिर परिसरात पेवर ब्लॉक व सौंदर्य वृद्धी अशा अनेक विकास कामांद्वारे गावचा कायापालट घडवून आणल्याबद्दल हा सन्मान माननीय श्याम माधव परहाड, सरपंच, ग्रुप, ग्रामपंचायत, तांदुळवाडी, आपल्या निवडीबद्दल खूप खूप मनपूर्वक अभिनंदन। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय रवींद्र कुमार दिगंबर पाटील, माजी सरपंच धनेगाव आणि सेंद्रिय शेती पुरस्कारक व समस्त मित्र परिवार धनेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय रवींद्र कुमार दिगंबर पाटील, माजी सरपंच धनेगाव आणि सेंद्रिय शेती पुरस्कारक व समस्त मित्र परिवार धनेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर।